सर्वजण आपल्याकडे जातो आणि आपलं लक्ष आपलं हृदय आपण त्या देवाकडे लावतो. धन्यवाद येशू, धन्यवाद पिता परमेश्वर. प्रभू येशूच्या दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आज पुन्हा एकदा तू आम्हाला तुझ्या जवळ आणलंस, तुझ्या चरणाजवळ आम्हाला एकत्र केलंस. लॉर्ड, तुझ्या मंदिरात तू आम्हाला घेऊन आलास म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आमचं रक्षण केलं, आमची काळजी घेतली, आम्हाला सांभाळून ठेवलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. कळत नकळत चुकून जाणून बुजून जे काही आम्ही तुझ्या विरोधात पाप केलं असेल, तुला नावडणारं जीवन जगलं असेल, येशू तुझ्या रक्तातून आम्हाला शुद्ध कर, तुझ्या रक्तातून आम्हाला साफ स्वच्छ पवित्र कर. आणि प्रभू आज तुझी स्तुती आणि आराधना करायला आत्म्यात आणि खरेपणात हृदयापासून तुझी आराधना करायला, तुला आवडणारी स्तुती आराधना करायला आणि आमच्या स्तुती आराधनेच्या द्वारे या प्रार्थनेच्या द्वारे तुझा गौरव होतो. धन्यवाद येशू. आमचं हृदय, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतो. आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा घे, आमच्या हृदयाचा ताबा घे, आमच्या बुद्धीचा, आमच्या विचारांचा ताबा घे, आमच्या शरीरातील प्रत्येक अवयवाचा ताबा घे आणि तुझा गौरव होतो. सर्व चुकीचे विचार, सर्व मोह, सर्व गुण निघून जाईल, सर्व सैतानाची बंधनं निघून जाईल, सर्व अडकळण निघून जाईल आणि तुझा गौरव होतो. तुझा पवित्र आत्मा येतो, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे गोष्टी घडून बायबलमध्ये जिथं दोघे किंवा तिघे तुझ्या नावात एकत्र जमतात त्यांच्यामध्ये तू उपस्थित राहणार आहे. आमचा विश्वास येतो आमच्या बरोबर. बायबलमध्ये तू देव त्याच्या मंदिरात, आमचा विश्वास येतो. धन्यवाद. आमचं हृदय आम्ही तुझ्याकडे, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे, आम्ही तुझ्या धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा. मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन बस तेरे काम आए, यही मेरी तमन्ना. प्रार्थना मैं तुझसे करूं, वो मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं, वो मेरे प्यारे मसीहा. मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन बस तेरे काम आए, यही मेरी तमन्ना. प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा. दिल की गहराई से स्तुति करो, आराधना करो, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. दिल की गहराई से स्तुति करो, आराधना करो, तन से और मन से पूरी शक्ति से
कितना प्यारा है तू, हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। तेरा चेहरा जो सबसे निरा, उसको मैं हर पल ढूंढूं। तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं। तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू। हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन बस तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। कितना मधुर है तेरा वचन, भर आते मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। कितना मधुर है तेरा वचन, भर आते मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू। हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन बस तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। हालेलुया।
तेरे काम आए, मेरा ये जीवन बस तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। 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 मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद यीशु। धन्यवाद पिता परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो। आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, आज आमचा प्रत्येकाच्या द्वारे तुझा गौरव होतो। आम्ही घटू दे आणि तू वाढू दे, आम्ही खाली जाऊ दे आणि तुझं नाव उंच होऊ दे, कारण तू गौरवास पात्र आहे। तू सर्वशक्तिमान परमेश्वर आहे, तू स्तुतीस योग्य असा देव आहे। आमची पात्रता किंवा योग्यता नाही, तू सर्व कार्य करणारा देव आहे। आम्ही सर्व गौरव तुला देतो, मी सर्व ताबा तुझ्या हातात देतो। तुझं नाव आम्ही उंच करतो, तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो, कारण तू चांगला देव आहे, तू चांगला आहे, तू विश्वासू आहे, तू कधीही प्रबोधणार नाही। धन्यवाद येशू, या आराधनेसाठी तुला धन्यवाद। तुझी पुढच्या स्तुतीमध्ये चालव, आनंदाने तुझी स्तुती करायला मदत कर, तुझा गौरव कर। येशूच्या नावात मागतो म्हणतो जातो, आमेन। धन्यवाद येशू। प्रेज द लॉर्ड। येशू चांगला आहे आणि आज त्या देवाची कृपा आहे, परत एकदा त्या देवाने आपल्याला एकत्र केले आणि तो देव नक्कीच आज देखील आपली भेट घेईल, आपल्याशी बोलत आणि तो देव तुमचं जीवनाला आशीर्वाद करा। म्हणून आज निराश होऊ नका, आनंदाने त्याची स्तुती करा। जिथं कुठे तुम्ही असताल त्या देवाची स्तुती करा आणि तो देव तुम्हाला स्पर्श करा। आपण पुढचं गीत गाऊ आणि त्या देवाची स्तुती करू, देवाच्या मंदिरी जाऊया पूर्ण मनाने पूर्ण जीवाने आराधना करायची करूया। देवाच्या मंदिरी जाऊया, येशूच्या मंदिरी जाऊया, देवाच्या मंदिरी जाऊया, येशूच्या मंदिरी जाऊया। पूर्ण मनाने पूर्ण जीवाने आराधना त्याची करूया। पूर्ण मनाने पूर्ण जीवाने आराधना त्याची करूया। देवाच्या मंदिरी जाऊया, येशूच्या मंदिरी जाऊया, देवाच्या मंदिरी जाऊया, येशूच्या मंदिरी जाऊया। सुंदर महान अद्भुत केले येशूने कार्य माझ्या जीवनात, केली क्षमा त्याने पापाची, नेले अंधारातून प्रकाशात। सुंदर महान अद्भुत केले येशूने कार्य माझ्या जीवनात, केली क्षमा त्याने पापाची, नेले अंधारातून प्रकाशात। येशूच्या प्रेमाची साक्ष देऊया, येशूच्या प्रेमाची साक्ष देऊया। पूर्ण मनाने पूर्ण जीवाने आराधना त्याची करूया। पूर्ण मनाने पूर्ण
करूया, देवाच्या मंदिरी जाऊया, देवाच्या मंदिरी जाऊया, येशूच्या मंदिरी जाऊया, येशूच्या मंदिरी जाऊया. पूर्ण मनाने पूर्ण जीवाने आराधना त्याची करूया, पूर्ण मनाने पूर्ण जीवाने आराधना त्याची करूया. देवाच्या मंदिरी जाऊया, देवाच्या मंदिरी जाऊया, येशूच्या मंदिरी जाऊया, येशूच्या मंदिरी जाऊया, देवाच्या मंदिरी जाऊया, देवाच्या मंदिरी जाऊया, येशूच्या मंदिरी जाऊया, येशूच्या मंदिरी जाऊया. पूर्ण मनाने पूर्ण जीवाने आराधना त्याची करूया, पूर्ण मनाने पूर्ण जीवाने आराधना त्याची करूया, पूर्ण मनाने पूर्ण जीवाने आराधना त्याची करूया, पूर्ण मनाने पूर्ण जीवाने आराधना त्याची करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. येस, तो देव चांगला आहे, तो देव विश्वासू आहे. आणि आज पूर्ण मनाने पूर्ण हृदयाने पूर्ण ताकदीने पूर्ण शक्तीने त्या देवाची स्तुती करा. कारण बायबल मध्ये लिहिले तो देव आपलं दुःख आनंदात बदलणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज निराश होऊ नका, दुःखी राहू नका, विश्वासाने त्याची स्तुती करा आणि देव तुमचं दुःख आनंदात बदलू करेल. कारण बायबल मध्ये लिहिले त्याच्या लोकांच्या स्तुतीमध्ये विराजमान असणारा तो देव आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण त्या देवाची स्तुती करू आनंदाने आणि तो देव नक्कीच तुमच्या जीवनात आज कार्य करेल. अपन पुढचं गीत गाऊ. यीशु नाम गाते रहेंगे, साथ साथ चलते रहेंगे, इस जीवन के अंत तक हम उसके साथ ही रहेंगे. यीशु नाम गाते रहेंगे, साथ साथ चलते रहेंगे, इस जीवन के अंत तक हम उसके साथ ही रहेंगे. यीशु नाम गाते रहेंगे, साथ साथ चलते रहेंगे, इस जीवन के अंत तक हम उसके साथ ही रहेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. यीशु नाम गाते रहेंगे, साथ साथ चलते रहेंगे, इस जीवन के अंत तक हम उसके साथ ही रहेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. वो नाम में शांति है, वो नाम में मुक्ति है, वही नाम को हम करते हैं भक्ति. वो नाम में शांति है, वो नाम में मुक्ति है, वही नाम को हम करते हैं भक्ति. पवित्र है यीशु का नाम, महान है यीशु का नाम. पवित्र है यीशु का नाम, महान है यीशु का नाम. यीशु नाम गाते रहेंगे, साथ साथ चलते रहेंगे, इस जीवन के अंत तक हम उसके साथ ही रहेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. तू ही है दाता, तू ही है दाता, तू ही हमारा स्वर्गीय पिता. तू ही है दाता, तू ही है दाता, तू ही हमारा स्वर्गीय पिता. तू ही है दाता, तू ही है दाता, तू ही हमारा स्वर्गीय
आहे. प्रेज द लॉर्ड. Amen. आणि बायबल मध्ये तो देव म्हणतो की मी तुला कधी सोडणार नाही आणि कधी टाकणार नाही. प्रेज द लॉर्ड. Amen. तो म्हणतो मी युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुझ्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. Amen. आता आपली देखील इच्छा पाहिजे किंवा आपलं देखील काम आहे की आपण देखील त्या देवाच्या सोबत चालायचंय. प्रेज द लॉर्ड. Amen. आणि देव आपल्याला घेऊन जायला तयार आहे. देव आपल्या सोबत राहायला तयार आहे कारण त्याने आपल्याला वचन दिलंय. प्रेज द लॉर्ड. मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, मी तुझ्या सोबत राहील. प्रेज द लॉर्ड. Amen. आणि विश्वास ठेवा की देव तुमच्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. आज कुठल्याही परिस्थितीतून तुम्ही जात असताल, कुठलीही परिस्थिती तुमच्या जीवनात असेल, निराश होऊ नका. एक विश्वास ठेवा. तुमच्या हृदयाला सांगा की देव माझ्या सोबत आहे, देवाने मला सोडलेलं नाही आणि देव माझ्यासाठी चमत्कार करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तो देव खरा आहे, तो देव जिवंत आहे. तो तिसऱ्या दिवशी मरणाला हरवून जिवंत झालेला देव आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवा, जो देव तुमच्या सोबत चालत आहे, तो मेलेला नाही, तो जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून निराश होऊ नका, विश्वास ठेवू नका. देव तुमच्यासाठी चमत्कार करणार. आपण पुढचं गाणं गाऊ. चालणारा येशू माझा जिवंत आहे, आदी आणि अंत अल्फा ओमेगा तो आहे. प्रेज द लॉर्ड. तारणारा येशू माझा जिवंत आहे, आदी आणि अंत अल्फा ओमेगा तो आहे. तारणारा येशू माझा जिवंत आहे, आदी आणि अंत अल्फा ओमेगा तो आहे. या नामाला लोटांग निघाला, या नामाला लोटांग निघाला. हालेलुया गाऊया, हालेलुया, हालेलुया गाऊया, हालेलुया, हालेलुया
hallelujah, hallelujah, गाऊया hallelujah, 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 गाऊया hallelujah. कारण येशू माझा जिवंत आहे, आदी आणि अंत, अल्फा ओमेगा तो आहे. कारण येशू माझा जिवंत आहे, आदी आणि अंत, अल्फा ओमेगा तो आहे. कारण येशू माझा जिवंत आहे, आदी आणि अंत, अल्फा ओमेगा तो आहे. ज्ञान माझ्याला लोटांगण खाला, सर्वजण आपले डोळे बंद करू आणि आपलं हृदय आपल्या लक्ष आपण देवाकडे लावू. धन्यवाद येशू. येस, आमचा विश्वास तुला आहे, आमचा विश्वास तू आहे. बायबल मध्ये आमचं तारण होईल असं दुसरं नाव नाही, फक्त तुझं नाव आहे. येस, तू आमच्या पापांसाठी मिळालेला आहे, आमच्यासाठी तुझं मौल्यवान रक्त तू सांगतो, आमच्यासाठी तू किंमत मोजलेली आहे. आमची लायकी नसताना तू आम्हाला सर्व केलं आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू चांगला आहे, तू चांगला आहे, तू विश्वासू देव आहे. तुझ्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, तुझ्याशिवाय आम्हाला मदत करणार कोणी नाही. तू एकटाच खरा आहे, तू एकटाच जिवंत आहे, जो आमचं दुःख आनंदात बदलतो, जो आमचे अश्रू पुसतो, जो आमच्या संकटातून आम्हाला सोडवतो, जो आम्हाला आनंद आणि शांती देतो. आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला करोडो धन्यवाद देतो. धन्यवाद येशू, या स्तुतीसाठी धन्यवाद. बायबल मध्ये लिहिलंय की तुझा पवित्र आत्मा जोपर्यंत आम्हाला चालवत नाही, तोपर्यंत आम्ही तुझं नाव देखील घेऊ शकत नाही. आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या दयेसाठी आणि कृपेसाठी, की तुझी स्तुती तू करून घेत आहे. तुझ्या जवळ तो आम्हाला उभं केला, त्या योग्यतेचं तो आम्हाला समजले. आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद येशू, तू वाढवून आम्ही सर्व गौरव तुला, सर्व आदर सन्मान तुला, सर्व मान महिमा धन्यवाद तुला. आमचा विश्वास तू आहे, तू कार्य करतो, कारण आजचा दिवस तू निवडलेला आहे, ही वेळ तू बनवलेली आहे, तू ठरवलं आम्ही असावं. आणि आमचा विश्वास आहे तुझी गोष्टी करणार आहे, आमचा विश्वास आहे तू चमत्कार करणार आहे, आमचा विश्वास आहे तू प्रत्येकाची भेट घेणार आहे, आमचा विश्वास आहे तू आलेला आहे. आम्ही तुझं नाव उंच करतो, आमचं हृदय आम्ही तुझ्याकडे लावतो, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतो, आम्ही तुझी आराधना करतो. धन्यवाद येशू, तू दये आणि कृपेने भरलेला आहे, तू विश्वासू देव आहे, तू चांगला आहे. म्हणून आज आमच्या जीवनात गोष्टी घडणार आहे, आमचा विश्वास तू कार्य करणार आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आम्ही तुझ्या आराधना करतो. धन्यवाद येशू. रहम करने वाला प्रभु यीशु,
आज ही करेगा चमत्कार, रहम करने वाला प्रभु यीशु आज ही करेगा चमत्कार। तू ना रोना बिल्कुल ना होना, आंसू तेरे पोंछेगा। तू ना रोना बिल्कुल ना होना, आंसू तेरे पोंछेगा। रहम करने वाला प्रभु यीशु आज ही करेगा चमत्कार, रहम करने वाला प्रभु यीशु आज ही करेगा चमत्कार। तू ना रोना
आंसू तेरे पोंछेगा, जिंदा है यीशु जिंदा है, पराक्रम में वो है महान, जिंदा है यीशु जिंदा है, पराक्रम में वो है महान। तू ना रोना ना गुना होना, आंसू तेरे पोंछेगा, तू ना रोना ना गुना होना, आंसू तेरे पोंछेगा, आंसू तेरे पोंछेगा। धन्यवाद यीशु, यस तू विश्वासू आहे. बायबल मध्ये गेले 38 वर्ष तो माणूस त्या तळ्याच्या कडेला पडलेला होता. बायबल मध्ये एका क्षणात तू त्याला बरं केला आणि तू त्याला म्हणलास जा तुझी पाय चल आणि चालायला लाग. बायबल मध्ये जसं तू बोलला त्याने विश्वास ठेवला, त्याची खाट उचलून ज्या खाटेवर 38 वर्ष पडून होता ती खाट उचलून तो चालू लागला आणि ते त्याला सांगितलं की तुझ्याकडे काम करू नको. तुला माहित होतं की काय काम केलं, तरी पण तू त्याच्यावर दया केली, तरी पण तू त्याच्यावर कृपा केली. बायबल मध्ये तो आमच्या पापांची क्षमा करतो आणि आम्हाला बरं करतो. आज आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातात घे. जे काही उणीव कमतरता जे काही चुकीचं असेल लॉर्ड ते सर्व आता मला क्षमा कर आणि तुझी मदत आज प्रत्येकासाठी येऊ दे. आज तुझी दया आणि कृपा प्रत्येकाच्या जीवनात कार्य करू दे. तुझं प्रेम प्रत्येकासाठी येऊ दे आणि प्रत्येकाला जाणवू दे की तू दयाळू आहे, तू कृपेने भरलेला आहे, तू त्यांच्यावर प्रेम करणारा देव आहे, तू कोणालाही सोडलेलं नाहीये, तू अजूनही त्यांच्या सोबत आहेस. आणि आज प्रत्येकासाठी ताकद येऊ दे. कुणाचा विश्वास खाली गेला असेल तर खंबीर विश्वास प्रत्येकामध्ये येऊ दे. प्रत्येकाला तुझी उपस्थिती जाणवू दे. प्रत्येकाचं हृदय तुझ्या आनंदाने तुझ्या शांतीने भरू दे आणि प्रत्येकामध्ये ती हिंमत येऊ दे, ती आशा येऊ दे की येशू माझ्या बरोबर आहे. त्या देवाने मला सोडलेलं नाही. तो देव माझ्यासाठी चमत्कार करणारा देव आहे आणि आज देखील तो देव माझ्या जीवनात अद्भुत कार्य करू शकतो. प्रत्येकामध्ये तो विश्वास आम्ही स्वीकारतो. प्रत्येकासाठी तुझी मदत आम्ही स्वीकारतो. प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाचं हृदय तुझ्यासाठी तयार कर आणि तुझा गौरव प्रत्येकाच्या द्वारे होऊ दे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. सर्व दोषाची भावना जाऊ दे, सर्व दोषाची भावना निघून जाऊ दे, सर्व द्वेष राग मत्सर निघून जाऊ दे आणि तुझी शांती येऊ दे, तुझं प्रेम येऊ दे आणि अद्भुत गोष्टी घडू दे, अद्भुत गोष्टी घडू दे आणि तुझा गौरव होऊ दे. धन्यवाद येशू. सर्व गौरव आम्ही तुला देतो. ही सर्व स्तुती आणि आराधना आम्ही तुला अर्पण करतो. तिथून पुढच्या वेळेचा ताबा घे. तुझ्या सेवकाच्या द्वारे वचनाच्या द्वारे प्रत्येकाशी बोल लॉर्ड. त्या वचनाच्या द्वारे प्रत्येकाला ताकद दे. तू स्पर्श कर प्रत्येकाला, प्रत्येकाशी बोल आणि तुझा गौरव होऊ दे. सर्व गौरव आम्ही तुला देतो. सर्व ताबा आम्ही तुझ्या हातात देतो आणि प्रार्थना विश्वासाने येशूच्या नावात आम्ही तुझ्याकडे मागतो म्हणून तुझ्या आमेन. त्यांची साक्ष आहे, खूप अद्भुत साक्ष आहे. खूप देव बाप्पाने यांच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार केलेला आहे. तर यांनी ती साक्ष देऊन आणली ते आपण वाचूया. प्रभू येशूच्या आशीर्वादाने माझ्या पतीची दारू पूर्णपणे सुटली. 24 तास
ते नशेत असायचे, मुले त्यांच्याकडे जात नसायचे, ते मुलांना मारायचे. पण आमच्या जीवनात आमच्या जीवनात आमच्या आमच्या जीवनात येशू आले व आमचे जीवन बदलून गेले. त्यांची ड्रिंक म्हणजे दारू पूर्णपणे थांबली व पूर्ण घर परिवार एकत्र झाले. माझ्या पतीने नशेत असताना वायर हातात गुंडाळी व ती लाईटच्या स्विच मध्ये घातली. त्यांना खूप जास्त करंट बसला. अचानक वायर स्विच याच्यामधून त्या बोर्ड मधून निघाली आणि प्रभू येशूने माझ्या पतीला वाचवले. आमच्यावर 2.5 लाख कर्ज झाले होते. प्रभू येशूने पैशाचा पुरवठा केला व सगळे पैसे देऊन टाकले. माझ्या पतीला भूक लागत नव्हती, जेवत नव्हते. आता त्यांना भूक पण लागते आणि जेवण पण जाते. त्यामुळे सगळे गौरव प्रभू येशूला. ते अन्य देवाचे करायचे, पण आता त्यांना आपल्या देवावर म्हणजे प्रभू येशूवर एवढा विश्वास बसला आहे की ते प्रार्थनेत गुडघे टेकतात, प्रार्थनेत बसतात आणि इतरांना सुवार्ता देखील सांगतात. त्यामुळे सगळे गौरव प्रभू येशूला. आम्ही सैतानाचे एवढे कार्य केले की जवळच्या 40,000 जवळपास 40,000 घालवले. उलट सैतानाने घरात हैमान घातले. घरात एवढी अशांती होती की मी स्वतः 3 वेळा आत्महत्या करण्याचा विचार केला, पण प्रभू येशूंनी आम्हाला वाचवले. सासूबाईंच्या मांडीला गाठ आली होती, ती पण प्रभू येशूच्या कृपेने निघून गेली. माझे दीर अपंग आहेत, त्यांना उठता येत नव्हते, पण आता ते उठायला लागले, फिरायला लागले. म्हणून हे सगळे गौरव प्रभू येशूला. प्रेज द लॉर्ड. हे शॉर्टकट मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, पण याची साक्ष खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. ही बहीण चर्चला यायची, कुणी चर्चला येत नव्हतं. स्टार्टला त्यांच्या वडिलांना हार्टचा प्रॉब्लेम झाला. मग डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची शिर चॉकअप झालेली आहे. त्या वडिलांसाठी एवढ्या रडायच्या, एवढ्या सगळ्यांना फोन करून सांगायच्या की माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा. डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे आणि त्यांच्या प्रार्थनेने, त्यांच्या विश्वासाने देव बाप्पाने त्यांच्या वडिलांच्या जीवनात कार्य केलं आणि जे ब्लॉक होतं त्यांची शिर ती पूर्णपणे देव बाप्पाने काढली आणि त्यांचे वडील आता एकदम बरे आहेत, सुखरूप आहेत. हे सगळं कार्य प्रभू येशूने त्यांच्या जीवनात केलं, म्हणून ते सगळे गौरव प्रभू येशूला देतात. आणि त्यांची दुसरी साक्ष आहे, ते येत होते त्यांना मूल होण्यासाठी, पण देवाने एवढं मोठं कार्य केलं आणि त्यांचा विश्वास अजून वाढवला की त्यांनी असा विश्वास ठेवावा की देवाने एवढं माझ्या जीवनात कार्य केले तर मला मूल देणार नाही का. तर त्यांचा भाऊ एवढा दारू प्यायचा आणि ते ज्या पण वेळेस तिथं कामाणी मावशीच्या घरी आमची सेल मीटिंग असायची, त्या सेल मीटिंगला यायच्या आणि त्या घाबरत बसायच्या, सारख्या फोनकडे बघायच्या. फोन वाजला तरी त्या दचकन असं फोन उचलायच्या, माझ्या भावाचा फोन आहे का काय, मला तो बोलतो, मला बाहेर जाऊ देत नाही, मला प्रार्थनेला जाऊ देत नाही, प्रार्थनेला आलं तर खोळतो, उशीर झाला तरी मला खोळतो, म्हणतो असला कुठं तुझा देव असतो का, एवढ्या वेळ प्रार्थना असते का. मला खूप माझा भाऊ बोलायचा, पण माझा एक भाऊ अपंग आहे, एक भाऊ चांगला आहे, म्हणून माझ्या भावाचं मी सगळं कटकट खेळायचे, कारण माझ्या भावावर माझं प्रेम होतं. आणि ते सारख्या प्रार्थना करायच्या, भावाचं ऐकायच्या, भावाला उलट उत्तर द्यायचं नाही, पण त्या सारख्या रडायच्या आणि म्हणायच्या भाऊ माझ्या भावासाठी प्रार्थना करा. आज त्यांनी एवढे दारू पेली, आज त्यांनी असा घरामध्ये गोंधळ घातला, आज तो आत्महत्या करायला गेला होता आणि दुसऱ्या वेळेस ते सांगायचे की दुसऱ्या वेळेस ते म्हणायचे दोघं आत्महत्या करायला गेले होते, पण एवढ्या वेळा त्या दोघांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ह्यांच्या प्रार्थनेने, ह्यांच्या विश्वासाने देव बाप्पांनी ह्या दोघांना बायकोंना वाचवलं, सुरक्षित ठेवलं. तरी देखील यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी दारू सोडायला तिकडे नेलं, देवदेव करायला नेलं, 40,000 घालून त्यांनी देवदेव केला, परत घरी आले, पण घरी उलट झालं, त्याच्यात आशीर्वाद आले नाही, त्यांचं काही चांगलं झालं नाही, कुठूनही त्यांना मदत भेटली नाही आणि उलट त्यांना जास्त व्हायला लागलं. आणि मग हे सारख्या रडायच्या, सारख्या फोन करायच्या की माझ्या भावासाठी प्रार्थना करा, ताई असं झालंय, ताई तसं झालंय.
आणि एकदा असं झालं की गेल्या लॉकडाऊन झालेलं आणि ते काळजीवाई आंटी माझ्या बरोबर प्रार्थनेला यायच्या. तर त्या म्हणल्या नाही का आता देवानीच सगळं बंद केलेलं आहे तर आपण कसं काय प्रार्थनेला जायचं. म्हणजे ठीक आहे आंटी, पण मला असं मनातून वाटतंय की मी प्रार्थनेला गेलं पाहिजे. मला राहवतच नाहीये, मी सेल मीटिंग घ्यायला जाणार आहे. आणि मग मी तामाणे मावशी म्हणल्या की ताई माझं असं असं पहिलंच झालेलं आहे तर थोडे दिवस नका येऊ माझ्या इथं प्रार्थनेला. म्हणलं ठीक आहे मावशी. मग मी प्रीती सिस्टरला फोन केला, त्यांना म्हटलं तुमच्या घरी मी प्रार्थना घेऊ का थोडे दिवस. तर म्हणलं हा किती चांगलं आहे, तुम्ही उलट माझ्या नेहमी माझ्या घरी प्रार्थना घेत जावा. आणि मग मी गेले आणि पहिल्या वेळेस गेले त्यावेळेस त्यांच्या आईला या जबरदस्ती घेऊन आल्या. त्याच्या अगोदर कितीतरी वेळा त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं की तू हे सगळं पूजा करते. त्यांच्या आई म्हणजे एक देवऋषी असल्यासारखे आहे आणि त्यांच्या घरात मोठा देवर आहे, सगळं ते देवांचं करायचे. पण त्यांच्या घरामध्ये शांती नावाची चीज नव्हती, शांती नव्हती, प्रेम नव्हतं, घरामध्ये पैसा टिकत नव्हता, कर्ज झालेलं, मुलगा दारू प्यायचा, सगळं अस्त व्यस्त सैतानाने करून ठेवलेलं होतं. त्यांनी यांच्या आईला बऱ्याच वेळा सांगितलं पण आई काय ऐकत नव्हती, त्यांच्या पण डोक्यामध्ये बसत नव्हतं. मग त्या दिवशी जबरदस्ती करून त्यांनी त्यांच्या आईला त्या सेल मीटिंगला आणलं आणि आम्ही प्रार्थना केली, वचन सांगितलं आणि देवाने त्यांच्या हृदयाला स्पर्श केला. आणि पुढच्या शुक्रवारी पण त्या तिथं आल्या आणि जसं ते 2 शुक्रवार झाले, कदाचित त्यांच्यासाठीच ते 2 शुक्रवार होते असं मला वाटतं. आणि मग त्या 2 शुक्रवार झाल्याच्या नंतर देवाने त्यांचं एवढं परिवर्तन केलं की त्या म्हणायला लागले की मी आता ह्याची पूजा करणार नाही, ज्याची पूजा मी आयुष्यभर करत आलेले त्यांनी मला काय दिलं नाही, पण मी 2च आठवडे झालं मी आता देवावर विश्वास ठेवायला लागले तर माझ्या घरामध्ये शांती वाटायला लागली, माझ्या घरामध्ये मला देवाचा सहवास जाणवायला लागलेला आहे. आणि ते जसा विश्वास ठेवायला लागला अचानक देवाने यांच्या भावाचं देखील हृदय बदली केलं. आणि हा भाऊ जे कधीच देवाला मानत नव्हता आणि त्यांच्या बहिणीला देखील मानून देत नव्हता, तो भाऊ देखील गुडघे टेकून देवाकडे प्रार्थना करायला लागला, विश्वास बसला. आणि मूळ म्हणजे सगळ्यात मोठी साक्ष त्यांची दारू सुटली आणि प्रभू येशूने त्यांच्या घरात सुख आणलं, शांती आणली, प्रेम आणलं. आणि जे दारू पिऊन त्यांच्याकडून जे कर्ज झालं होतं ते कर्ज फेडण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण प्रभू येशूने एवढा अद्भुत चमत्कार केला की त्यांना पैशाचा देखील पुरवठा केला आणि त्यांचं कर्ज फिटलं. जो भाऊ देवाला कसलाच ओळखत नव्हता, तो कधी चर्चला आला नाही, तो आता इतकं गुडघे टेकून बरोबर त्यांच्या बहिणी बरोबर त्यांच्या बायको बरोबर गुडघे टेकून तो प्रार्थना करतो. आणि दुकानामध्ये त्यांचं कटिंगचं दुकान आहे, जे दुकानात येतो त्याला तो सुवार्ता सांगतो. भाऊ कसला चमत्कार आहे हा, कधी चर्च मध्ये गेलेला नाही, कधी बायबल वाचलेलं नाही आणि देवाने त्यांना एवढा स्पर्श केला आणि एवढं त्यांचं जीवन बदललं. हे फक्त देवच करू शकतो आणि प्रभू येशूने त्यांच्या जीवनात कार्य केलं. जसं या भावाचं जीवन बदललं, आज जो कोणी हे साक्ष ऐकल तुम्ही देखील असाच येशूवर विश्वास ठेवा आणि जसं या भावाला देवाने बदललं तसं तुमचं देखील जीवन तो प्रभू येशू बदलेल. माणसाला सगळं अशक्य आहे, पण त्या देवाने ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्या देवाला सगळं शक्य आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवा आणि जसं या भावाचं जीवन बांधलं तसं तो देव तुमचं देखील जीवन बांधेल. म्हणून सगळे गौरव प्रभू येशूला देते. एक जोरात टाळी वाजून आपण प्रभू येशूला गौरव देऊ. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. देवाला धन्यवाद. आज पुन्हा एकदा आपण प्रार्थनेमध्ये आहोत आणि देवाचे आभार. सुंदरशी साक्ष आज आपण ऐकलेली आहे आणि देवाचं प्रार्थना बंद आहे, चर्च बंद आहे, प्रार्थनेला एकत्र होणं बंद आहे, पण देवाचं काम बंद नाही, देवाचं काम चालू आहे.
भलेही प्रार्थना बंद असतील, एकत्र होणं बंद असेल, तरी देखील देव त्याचं काम करत आहे. जसं आपण साक्ष ऐकली की एका बहिणीच्या मनामध्ये खूप येत होतं की जाऊन प्रार्थना घ्यावी, आणि त्याच्याद्वारे देवबापाने अद्भुत असं काम केलेलं आहे. तर येशू आपला चांगला आहे, तो देव आपला चांगला आहे. बायबल सांगते की त्या देवाने आपल्यासाठी आपला प्राण दिलेला आहे, तो देव आपल्यासाठी दिलेला आहे की यासाठी की आपल्याला जीवन भेटावं, आपल्याला जीवन भेटावं, म्हणून बायबल सांगते की तो देव दिलेला आहे. आमेन. तर खूप चांगला आहे तो देव, आणि नक्कीच आज तुमच्याशी तो देव बोलेल, तुमच्या जीवनामध्ये तो देव नक्कीच कार्य करेल. तर चला आता वचनाची वेळ आहे, वचनाकडे आपण जाणार आहोत. तर माग एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं, एक मेसेज मी दिलेला होता, आणि तो मेसेज होता टिकून राहण्याविषयी. टिकून राहणं संकटामध्ये, त्रासामध्ये टिकून राहण्याविषयीचा तो संदेश होता की कधी कधी आपण हार मानतो, कधी कधी आपण निराश होऊन जातो, आणि त्यामुळे कधी कधी आपल्या जीवनामध्ये जे चांगलं दिवस आपल्याला पाहायचे असतात किंवा येणार असतात ते आपण पाहू शकत नाही, कारण ते येण्याच्या आधीच आपण हार मानून टाकलेली असते. तर त्या संकटामध्ये टिकून राहणं खूप गरजेचं आहे. तर त्याविषयी मागच्या 2 हप्त्यापूर्वी मी सांगितलेला होता मेसेज. तर जे टिकून राहणं आहे, तर टिकून राहण्यासाठी एका गोष्टीची गरज असते, आणि त्या गोष्टीविषयी आज आपण पाहणार आहोत. टिकून राहण्यासाठी एक महत्वाची गोष्ट माणसामध्ये लागते, आणि ती असते सहनशीलता. तर त्या सहनशीलतेविषयी आज आपण पाहणार आहोत. कधी कधी माणसं म्हणतात ना, माझ्याकडे बरेच जण येतात आणि मला म्हणतात की पास्टर अजून किती दिवस सहन करायचं, आता माझ्या हे सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे, आता मला हे सहन होत नाही पास्टर, आता मी जीव देऊन टाकतो, आता मी जीव देऊन टाकते, किंवा आता मी मरून जातो, किंवा मी आता घर सोडून निघून जाते, किंवा आता आम्ही वेगळं होऊन जातो, किंवा आता आमचा संसार आम्ही तोडून टाकतो, आता सहन होत नाही. तर कधी कधी आपण म्हणतो ना, बरेच जण असतात, आपण म्हणतो की मला हे सहन होत नाही आता. ओके, तर सहन न होणं, ओके, सहन होत नाही, आपण नेहमी हे गोष्टी बरेच लोक म्हणतात. पण बायबल जर का तुम्ही पाहिलं तर बायबल सहन जे करणं आपण म्हणतो, त्या सहन करण्याला बायबल खूप मान देतं. सहन करणं त्याला बायबल मध्ये मान आहे. आपल्याला वाटतं ना की हे काय माझ्या समोर आलेलं आहे, हे काय माझ्या पदरात पडलेलं आहे, हे मला सहन करावं लागतंय. पण सहन करण्याला देव खूप मान देतो. सहन करणं हे बायबल मध्ये खूप महत्वाचं आहे. ते पवित्र, ते देवाच्या आत्म्याचं बायबल सांगतं दान आहे, जे देव एखाद्याला देतो की तो व्यक्ती एक सहन करणारा, सहनशील व्यक्ती आपण त्याला म्हणू शकतो, तो सहनशील आहे. आमेन. तर सहन करण्याला मान आहे. आमेन. तुम्ही म्हणताल की माझे काही इज्जत नाही, काही असं सहन करावं लागतंय, पण सहन करण्याला बायबल मध्ये मान आहे. मारण्याला, भांडण करण्याला, राग करण्याला बायबल मध्ये मान नाही, पण सहन करण्याला बायबल मध्ये मान आहे. आमेन. बायबल असं सांगत नाही तुम्ही राग करा मी तुम्हाला मान देईल. बायबल मध्ये रागिष्ट माणसाला कधी मान दिला गेलेला नाही. रागिष्ट माणसाचा बायबल द्वेष करतं, भांडणाचा बायबल द्वेष करतं. आमेन. तिरस्काराचा बायबल द्वेष करतं, पण सहनशीलतेचा बायबल मान देतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज जर का तुला एखादी गोष्ट सहन करावी लागत आहे, तर तू एक आशीर्वादित व्यक्ती आहेस. आमेन. कारण जेवढं तू सहन करशील तेवढं देव तुला येणाऱ्या दिवसामध्ये मान देणार. तुझी सहनशीलता आज देव पारखत आहे. तुझ्या सहनशीलतेकडे देव आज पाहत आहे. आमेन. कारण ज्या देवावर आज विश्वास आपण ठेवलेला आहे, ज्या देवाच्या मागे आपण चालत आहोत, ज्या देवाने अख्खं जग बनवलेलं आहे, बायबल सांगतो तो शब्द बोलला आणि पृथ्वी निर्माण झाली. शब्द बोलला आणि सगळं काही ते देवाने तयार केलं. एवढं सामर्थ्य असणारा देव, ज्यावेळेला आपण त्या देवाविषयी विचार करतो, बायबल मध्ये त्या देवामध्ये एक गुण आहे,
आणि तो गुण आहे सहनशीलतेचा गुण. तो देव मंद क्रोध, बायबल असं सांगतो, तो देव मंद क्रोध आहे आणि सहनशील आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. ज्या देवाच्या कडे असतो आहे तो देव कसा आहे? सहनशील आहे. म्हणून तुला देखील एक सहनशील व्यक्ती जर का तू आहेस तर तू एक आशीर्वादित व्यक्ती आहेस. आमेन, प्रेज द लॉर्ड. असं तू म्हणता कामा नये की मी एक शापित व्यक्ती आहे कारण मला सहन करावं लागतंय. नाही, तू सहन जर का आज करत आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये तुझ्या जीवनातून देवाचा मोठा गौरव होणार आहे. आमेन. देव तुझी इच्छा पूर्ण करणार आहे. देव तुझ्यासाठी मदत पाठवणार आहे. कारण तू हार मानण्याच्या ऐवजी, तू एखादा चुकीचा निर्णय घेण्याच्या ऐवजी, तू माग वळण्याच्या ऐवजी, तू राग करण्याच्या ऐवजी, तू उलट दुसरं काहीतरी करण्याच्या ऐवजी, तू भांडण करण्याच्या ऐवजी तू सहन करत आहेस. आमेन. कारण एका ठिकाणी बायबल असं सांगतं, जर का आपण वचन एक वाचूया, प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय आणि 18वं वचन भेटलं तर काढा, आपण वाचूया. प्रेषितांचे कृत्ये याचा 13वा अध्याय आणि 18वं वचन वाचा. मग सुमारे 40 वर्ष एवढ्या काळापर्यंत त्याने रानात त्यांचे सहन केले. आमेन, प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय? सुमारे 40 वर्ष देवाने त्या लोकांचे सहन केले, रानामध्ये सहन केले. कुणी कुणाचं सहन केलं? बायबल सांगतं 40 वर्ष देवाने लोकांचं रानामध्ये सहन केलं. आमेन, प्रेज द लॉर्ड. देवाने सहन केलं. आमेन. आपण म्हणतो ना मला सहन नाही होत, आता काय करू पास्टर, आता 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, आता नाही सहन होत मला. आपण हार मानतो, आपण निराश होऊन जातो. पण पहा ना, या ठिकाणी कोणी कुणाचं सहन केलं पाहिजे? तसं पाहायला गेलं तर माणसाने कदाचित बघायला गेलं तर देवाचं सहन केलं पाहिजे, की जाऊ दे बाबा, देव आहे, देवाला काय करायचं ते करू दे, देवाच्या पुढे कोण जाणार. आमेन. देवाचे काय, देव काय करेल ते करेल, चला मी देवाचं सहन करेल. माणसाने कदाचित असं म्हणू शकतो आपण की ज्याने जग बनवलंय त्या देवाचं सहन केलं पाहिजे. पण बायबल या ठिकाणी उलट सांगतं. बायबल सांगतं की त्या देवाने त्या लोकांचं 40 वर्ष रानामध्ये सहन केलं. प्रेज द लॉर्ड. तो देव सहन करणारा देव आहे. त्यांनी सहन केलं लोकांचं. लोक त्या ठिकाणी चुकीचं काहीतरी करायचे, लोक कुरकुर करायचे, लोकांना चांगलं जेवण हवं असायचं, लोकांना मटणच हवं असायचं, लोकांना पाणीच हवं असायचं, लोक कुरकुर करायचे, नेहमी कुरकुर करायचे आणि देवाच्या विरोधात कुरकुर करायचे. आणि देव अग्निस्तंभ बनून बायबल सांगतं त्यांच्यावर चालायचा, देव मेघस्तंभ बनून त्यांच्यावर चालायचा. त्यांना गरज पडली, भूक लागली, रोज आकाशातून त्यांच्यासाठी अन्न यायचं, बायबल मध्ये लिहिलंय. बायबल सांगतं त्यांना पाणी लागलं तर बायबल सांगतं खड्ड्यातून त्यांच्यासाठी पाणी देव काढून द्यायचा. एवढं सगळं करत असताना पण तरी देखील ते बायबल सांगतं की लोक ते कुरकुर करायचे, देवाच्या विरोधात कुरकुर करायचे. आणि बायबल सांगतं 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस नाही, 1 वर्ष, 2 वर्ष नाही, तर बायबल सांगतं 40 वर्ष देवाने त्यांचं सहन केलं. किती वर्ष? 40 वर्ष. माझ्या भावा, माझ्या बहिणी, जर तू आज मला पाहतेस तर तुला किती सहन करावं लागतंय. आज तू थकलेला आहेस का? आज तू थकलेली आहेस का? आज तुझा विश्वास कमी झालेला आहे का? आज तुला हे जीवन संपुष्टी वाटत आहे का? आज तू हरवून गेलेला आहे का? आज तू एखादा सहाय्यक तुला त्रास देत आहे का? एखादा मालक तुला त्रास देते का? तुझी सासू किंवा तुझी सून तुला त्रास देते का? किंवा तुझा पती किंवा तुझी पत्नी तुला त्रास देते का? आणि तुला सहन करावं लागत आहे का? जर का तू म्हणत आहे की पास्टर आज मला सहन करावं लागते पास्टर, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, अजून किती दिवस मी सहन करू? मी सांगेन तुला, जर तुझा देवावर तू विश्वास ठेवशील तर मी सांगतो जास्त दिवस तुला सहन करावं लागणार नाही. कारण तो देव एक सहनशील देव आहे आणि त्याला माहिती आहे की त्रास व्हायला लागला की किती त्रास होतो आणि
सहन करायला किती ताकद लागते. त्यामुळे praise the Lord. म्हणून जर तू सहन करत आहे, तू चुकीचं काही करत नाहीस, तू नम्र होत आहेस, जिथं तुला वाटतंय की भांडण करावं पण तरी देखील तू शांत राहतेस, तुझ्यामध्ये जर का सहनशीलता आहे, तर मी सांगतो तू तुझ्यासाठी देवाचं उत्तर येणं लांब नाही. आमेन. कारण देवाने देखील 40 वर्ष लोकांचं सहन केलंय. आमेन. लोकांचं सहन केलंय. म्हणून आज तुला देवावर विश्वास आहे, तर तुला देखील राग करण्याच्या ऐवजी सहन करायला शिकणं तू खूप गरजेचं आहे. जेवढं तू सहन करशील ना, तेवढं देव तुला उंच करेल. बायबल सांगतं, तो देव नम्र लोकांना उंच करतो आणि गर्विष्ठांना खाली खेचतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाने सहन केलं, आज तुझा देवावर विश्वास आहे, तर थोडं सहन करायला तुला देखील शिकावं लागेल. आमेन. कारण सहन करण्यामध्ये जी ताकद लागते ना, ती ताकद भांडण करायला लागत नाही, ती ताकद मारायला लागत नाही, जी ताकद सहन करायला लागते. जी ताकद राग आल्यानंतर उलट बोलायला लागते, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त ताकद राग आल्यावर शांत बसायला लागते. राग आल्यावर भांडण करणं सोपं आहे, राग आल्यावर मारणं सोपं आहे, राग आल्यावर घर सोडून जाणं सोपं आहे. भांडण केल्यावर जीवन संपवणं सोपं आहे. उलट बोलणं सोपं आहे, पण सहन करायला ताकद लागते. तो माणूस मला असं बोलला, मी त्याला जाऊन त्याला बरोबर करणार. करू शकतोस. तू एखाद्याला मारशील, ताकद कमी लागेल, पण एखाद्याने अपमान केला, सहन जर का तू केलंस, त्याला ताकद जास्त लागते. तिथं तुझी ताकद आहे. आणि तुझी मारण्याची ताकद देव नाही पाहत, तुझी सहन करण्याची ताकद देव पाहतो. कारण प्रभू येशूला फटके मारण्यात आले, त्याचे शरीर घायाळ झालं, त्याच्या हातापायात किडे ठोकले गेले, ते सहन करायला ताकद लागत होती. सहन करायला ताकद लागते. तो असा होता की तो शब्द बोलला आणि बायबल सांगतं की समुद्र शांत व्हायचं, वादळ शांत व्हायचं. त्याच्या एका शब्दाने मेलेला माणूस जिवंत व्हायचा, त्याच्या एका स्पर्शाने आजारी बरे व्हायचे. त्यात एवढं सामर्थ्य होतं. पण ती वेळ अशी होती की ज्या वेळेमध्ये त्याने सहन करण्यामध्ये त्याची ताकद स्वर्गीय बाप पाहणार होता, तिथं त्याची ताकद दिसणार होती आणि त्याला सहन करायला ताकद लागत होती. आणि त्याने तिथं ती ताकद लावली. तुझी ताकद भांडणामध्ये जेवढं तू लावशील, तेवढी ताकद तू सहन करण्यामध्ये लाव. देव तुला आशीर्वादित करेल. जेवढी ताकद तू काहीतरी उलट बोलून चुकीचं करण्यामध्ये लावशील, तेवढी ताकद तू सहन करण्यामध्ये लाव. देव तुला आशीर्वादित करेल. सहनशीलतेमध्ये ताकद आहे. सहन करणारा माणूस कधीही अशक्त नसतो. सहन करणारा माणूस हा खूप ताकदीने भरलेला असतो, कारण सहन करायला ताकद पाहिजे. हार मानायला ताकद लागत नाही. आत्महत्या करणं सोपं आहे, जीवन संपवणं सोपं आहे, पण परिस्थितीला तोंड देणं अवघड आहे. तिथं तुमची सहनशीलता दिसते. त्याला तोंड देऊन पार निघून जाणं, तिथं तुमची ताकद दिसते. परिस्थितीवर मात करणं, प्रयत्न करणं, तिथं तुमची ताकद दिसते. माझ्या बाबा, माझ्या बहीण, सहन कर आणि तुझी ताकद लाव तिथं, आणि देव तुला आशीर्वादित करेल. कारण देवाने त्या लोकांना नाकारलं नाही. ते म्हटलं नाही की बाबा तुम्ही एवढे हट्टी लोक आहे, तुम्ही कुरकुर करणारे लोक आहे, तुम्हाला नाही देतो मी कनान देश. मी मोशे पासून दुसरा देश निर्माणच करतो आणि मोशेलाच देणार तो देश, असं नाही म्हटलं. बायबल सांगतं देवाने त्याचं मन बदललं. बायबल सांगतं देवाने त्याचं 40 वर्ष त्यांना चालवलं आणि देवाने त्यांना तो कनान देश दिलाच. देवाने हार नाही मानले. देवाने हार नाही मानले तर तू देखील हार कधी मानू नको.
जोपर्यंत देवाचं उत्तर तुला येत नाही ना, तोपर्यंत त्या देवाला सोडू नकोस. आमेन. देव तुला विजय देणारच आहे. देव तुला त्याची मदत पाठवणारच आहे. तुझं कुटुंब आशीर्वादित होणारच आहे. जशी आज तू साक्ष ऐकलीस, देवाने आपलं कुटुंब बदलीत केलं, पण तोपर्यंत कुठंतरी त्यांनी सहन केलं, कुठंतरी त्यांनी ते बांधून ठेवलं. आमेन. कुठंतरी त्यांचं लक्ष प्रार्थनेकडे त्यांचं लागलेलं होतं. कुठंतरी त्यांच्यासाठी देवाची योजना चालू होती. आमेन. भले कधी कधी आपल्याला माहिती नसतं की देवाने माझ्या काय ठरवलंय, काय चांगलं ठरवलंय का नाही ठरवलंय, पण तरी देखील आपण देवाला चिटकून राहणं आणि चालत राहणं हे खूप महत्वाचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर का तू हार मानले नाहीस तर विजय तुझा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग ते सहन किती करायचं मी सांगू शकत नाही तुला किती सहन करायचं, पण तू सहन करणारा व्यक्ती आहेस तर विजय तुझा आहे. देव बायबल सांगतं आपल्या शक्तीच्या पलीकडे आपली परीक्षा पाहत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपल्या शक्तीच्या पलीकडे तो देव आपली परीक्षा पाहतच नाही. आमेन. म्हणजे देवाला माहिती आहे कधी तुला त्याच्यातून बाहेर काढायचं, कधी तुला एक आनंदाने भरलेलं जीवन द्यायचं, कधी गोष्टी बदली करायच्या या देवाच्या हातामध्ये आहे. म्हणून कधी कधी आपल्या ताकदीने होत नाहीत, आपल्या शक्तीने होत नाहीत, पण देवाच्या द्वारे त्या गोष्टी घडून येतात त्याच्या वेळेमध्ये. आज आपण साक्ष ऐकली की त्याच्या वेळेमध्ये गोष्टी बदलल्या आणि आज ते कुटुंब एक आशीर्वादित आहे. त्यांनी कदाचित आत्महत्येचा प्रयत्न केला, कदाचित त्यांचे विचार आले त्यांच्या मनामध्ये, पण कुठेतरी कोणतरी त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतं, कुठेतरी देवाचं काम सुरू होतं. आमेन. पण कदाचित ते दिसत नव्हतं, पण ते चालू होतं. कदाचित काही गोष्टी आज तुला दिसत नाहीये, पण देवाच्या गोष्टी देवाने जे ठरवलेलं आहे ते तुझ्यासाठी चालू आहे. कदाचित ते लगेच तुला आता लगेच दिसणार नाही, पण येणाऱ्या दिवसामध्ये तुला ते 100% दिसेल. आमेन. म्हणून आज जे आहे त्याच्यामध्ये सहन करण्याची ताकद तुझ्यामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आज देवाने तुम्हाला हे सांगण्यासाठीच पाठवलेलं आहे की टिकून राहशील तू, पण टिकून राहण्यासाठी एक महत्वाची गोष्ट असते, ते म्हणतात त्यांना सांग, आणि ती आहे सहन करणं, सहनशीलता. सहनशीलतेला म्हणून देवाने त्याच्या आत्म्याच्या फळांमध्ये टाकलेला आहे. जे आत्म्याचे 9 फळ आहे त्याच्यामध्ये देवाने ते सहनशीलता एक फळ टाकलेलं आहे. सहनशीलता नावाचं फळ. आमेन. आमेन. नम्रता, अधीनता, इंद्रिय दमन, जे बायबल सांगतं 9 फळ आहेत त्याच्यामध्ये देवाने सहनशीलतेला टाकलेलं आहे. आमेन. तुझ्यामधले ती सहनशीलता त्या आत्म्याचं काय आहे? फळ आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. कधी कधी माणूस अगोदर खूप रागीट असतो, त्याला खूप राग येत असतो, पण ज्या वेळेला तो देवाच्याकडे येतो आणि त्याचं जीवन तो देवाच्या हातात देतो, मग तो नको राग करायला, राग तो कमी करायला लागतो आणि सहन करायला तो जास्त शिकायला लागतो, शांत होतो, कारण त्याच्यामध्ये त्या आत्म्याचं फळ हळूहळू तयार व्हायला लागतं आणि मग तो नम्र होतो, सहन करायला शिकतो. जोपर्यंत मी देवाकडे नव्हतो मला खूप राग लवकर यायचा आणि घरामध्ये कधी कधी मी ताकद फेकून जायचो. पण माझी आई प्रार्थना करणारी होती, आई प्रार्थना करायची माझ्यासाठी की देवाचं जीवन बदल. मी काय देवाला ओळखत नव्हतो, देवाला न मानणार होतो, पण एक वेळ आली, मला घर दिसत नव्हतं, कदाचित घरच्यांना दिसत नव्हतं, पण एक वेळ आली आणि त्या वेळेमध्ये देवाने मला बदललं. आमेन. आणि सहन करायला मला शिकवलं. कधी कधी मलाही काय गोष्टींचा राग येतो, पण आता मी शिकलोय सहन करायला. एक सहनशीलतेचं फळ देवाने थोडं निर्माण केलेलं आहे माझ्यामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. नाहीतर कधी कधी भाजी नीट नाही झाली मला राग यायचा, थोडं कच्चं राहिलं मला राग यायचा, मी आईला ओरडायचो. आमेन. आज कसं काय मीठ जास्त पडलं, कधी कधी आईचं हातून मीठ जास्त पडायचं, आईला काय खारट भाजी केली तू, पण आता खारट पण खायला मी शिकलेलो आहे. आता थोडं कमी शिजलेलं पण खायला शिकलेलो आहे. तर राग करणं सोपं आहे, प्रेज द लॉर्ड, पण तो राग पचवता येणं इथं सहनशीलता आहे, त्याला ताकद लागते.
आणि त्याच्यामुळे घरातलं प्रेम हे टिकून राहतं. ज्यावेळेला आपण सहनशील बनतो, है ना? एक पण रागीट दुसरा पण राग करणारा असेल तर घरातलं वातावरण हे बिघडून जाईल. दोघं राग करत बसणार, दोघंही भांडण करत बसणार. पण एका त्यामधला कोणी सहन करणारा असेल, शांत बसणारा असेल, तर दुसऱ्याचाही राग शांत होऊ शकतो थोड्या वेळानंतर. आमेन. प्रेज द लॉर्ड. असं नाही की आम्हाला राग येत नाही, मला राग येत नाही असं नाही. पण मी आता शिकलेलो आहे. कारण त्या वेळेमध्ये ज्यावेळेला आपण राग करतो, भांडण करतो, तर काही वेळानंतर तो राग निघून जातो. पण जे आपण शब्द बोलतो, जे आपण एखाद्याचं हृदय तोडतो, आमेन, ते नीट व्हायला खूप वेळ लागतो. माणूस ते शब्द विसरत नाही, कधी कधी त्याच्या डोक्यामध्ये ते कायमचे होत जाते. म्हणून त्या वेळेमध्ये आपण शांत राहणं किंवा ते सहन करायला शिकणं हे खूप महत्वाचं आहे. सहनशीलता आहे देवाचं दान. देवाचं दान आहे. बायबल सांगतं एक हगार नावाची स्त्री होती आणि एक गुलाम होती ती. आणि त्यावेळेस बायबल सांगता अशी परिस्थिती होती की गुलाम लोकांना काही इज्जत नसायची. मालकाच्या घरामध्ये राहायचं, मालकांनी जे काम सांगेल ते करायचं आणि असं तिचं साधं जीवन होतं. आणि बायबल सांगतं की तिची मालकीण जी होती तिला मूल होत नव्हतं आणि त्यामुळे बायबल असं सांगतं की तिने तिचा नवरा जो होता अब्राम तिच्याशी त्या हागारेचं लग्न लावून दिलं. आता हागारेला दिवस गेले, हागारेला मूल होणार होतं आणि ज्या वेळेला तिला कळलं त्यावेळेला बायबल सांगतं की तिला छळायला लागली आणि ते एवढं छळणं झालं की ती घर सोडून पळून गेली. हागार ती म्हणली मला आता सहन होत नाही आणि ती निघून गेली, गुपचूप निघून गेली, पळून गेली. आणि बायबल सांगतं की रानामध्ये एका ठिकाणी देवाचा दूत तिला भेटला आणि त्या दूत तिला असं नाही म्हटला, देव तिला असं नाही म्हटला की बाबा बरं आहे, तुला खूप त्रास होतोय त्या ठिकाणामध्ये, तर तू आता ते घर सोड आणि निघून जा, पळून जा, दुसऱ्या ठिकाणी राहा. देव असं म्हटलं नाही. बायबल सांगतं देवाने त्या हागारेला पुन्हा एकदा त्या सारेकडे परत पाठवलं, त्या अब्रामाकडे परत पाठवलं आणि देवाने म्हटलं की तिथंच राहा तू, येणाऱ्या दिवसामध्ये मी तुला आशीर्वादित करेन. म्हणजे देव तिला न कळत सांगत होता की जे काही त्रास आहे तुला ते सहन करावा लागेल, तुला सहनशील बनावं लागेल, मग तुझ्यासाठी मोठं देवाचं गौरव ठेवलेलं आहे. आणि बायबल सांगतं हागारेने देवाचं ऐकलं आणि परत ती गेली सारेकडे आणि राहिली. तिचं डिलिव्हरी झाली, तिला मूल झालं, इश्माएलचं नाव बायबल मध्ये त्यांनी नाव ठेवलं. आणि मग काही दिवसानंतर परत तिला निघून जावं लागलं आणि बायबल मध्ये लिहिले मग त्याच्यानंतर देवाने तिला आशीर्वादित केलं, तिच्या मुलाचा जीव वाचवला, तिचाही जीव वाचवला आणि मग पुढे जाऊन बायबल सांगतं तिचं मूल एक अख्ख्या देशाचं राजा बनलं. आमेन. पण त्याच्या आधी त्या हागारेला एवढा त्रास होता की तिला सहन होत नव्हतं, ती ते सगळं सोडून पळून जायला लागले. परिस्थितीतून पळून जाणं सोपं असतंय बरं का, पण त्या परिस्थितीला सहन करून तोंड देणं हे खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. तिथं आपली ताकद लागते. तिथं आपली ताकद लागते. तो देव सहन करणारा देव आहे. त्या देवाने सहन केलं. हागारेला देखील देवाने सहन करायला सांगितलं, तू सहन कर, काय होत नाही, सारेचं सहन कर. येणाऱ्या दिवसात बरोबर देवाने असं नाही केलं की आयुष्यभर सहन करावं लागेल. आमेन. देवाची वेळ ठरलेली होती तोपर्यंत तिने सहन केलं, त्याच्यानंतर बरोबर देवाने योजना बनवल्या. आमेन. देवाने बरोबर गोष्टी घडवून आणल्या. पण आता त्या वेळेला तिला त्या परिस्थितीमध्ये सहन करणं गरजेचं होतं. बायबल सांगतं रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 12वं वचन बायबल मध्ये लिहिलंय, आशेने हर्षित व्हा, संकटात सहनशील राहा व प्रार्थनेत टिकून राहणारे असा. बायबल मध्ये काय लिहिलंय? आशेमध्ये हर्षित म्हणजे आनंदित व्हा, संकटामध्ये सहनशील व्हा आणि प्रार्थनेमध्ये टिकून राहणारे व्हा. इथं देखील देव
सहनशीलतेविषयी बोलतो. Amen. Praise the Lord. बायबल मध्ये लिहिलंय एफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 2रं वचन. बायबल मध्ये लिहिलंय सर्व नम्रतेने, लीनतेने, सहनशीलतेने व प्रीतीने एकमेकांचे सहन करा. आमेन. कसं? सर्व नम्रतेने, दुसरी गोष्ट लीनतेने, तिसरी गोष्ट सहनशीलतेने व चौथी गोष्ट प्रीतीने एकमेकांचे सहन करा. एकमेकांचं सहन करा. आमेन. कधी कधी आपल्या प्रार्थनेतल्या लोकांचा देखील आतमधला एकमेकांचा राग येतो. आमेन. आणि प्रार्थनेत देखील लोक असतात आणि सगळे बसतात. काही लोकांना कुणाचं पटतं, काही लोकांना कुणाचा राग येतो आणि ते म्हणतात आता त्याचं काय, ते पण आपल्या घरातला आहे का त्याचं सहन करायला, मी कशाला त्याचं ऐकू, मी कशाला कमीपणा घेऊ. पण बायबल इथं सांगतं की तुम्ही जे प्रार्थनेतले लोक आहात तुम्ही देखील एकमेकांचं सहन करणारे व्यक्ती असलं पाहिजे. एकमेकांचा द्वेष करणारा नाही, एकमेकांचं सहन करणारा व्यक्ती असलं पाहिजे. आमेन. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 22वा वचन बायबल मध्ये लिहिलंय सहनशीलतेला. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 22व्या वचनात सहनशीलतेला देवाने आत्म्याच्या फळांमध्ये टाकलेले. ते फळ तुझ्यामध्ये निर्माण झालं पाहिजे, तुझ्यामधून ते तयार झालं पाहिजे. जर का ते फळ तुझ्यामध्ये तयार झालं तर त्याचं प्रतिफळ देव तुला नक्की देणार. बायबल मध्ये याकोब नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याचं राहेल जी आहे तिच्यावर खूप प्रेम होतं. पण तिचा बाप जो आहे तो बाप म्हटला की मी लग्न तिच्या बरोबर तुझं लावून दे. नातेवाईकच होता तो आणि बायबल असं सांगतं की त्याने लग्न लावून नाही दिलं. बायबल मध्ये लिहिलंय त्याने फसवलं त्याला आणि लेया बरोबर त्याचं लग्न लावून दिलं. आणि बायबल असं सांगतं की राहेलवर त्याचं प्रेम होतं याकोबाचं, म्हणून याकोबाने 14 वर्ष लाबानाचं सहन केलं. जिथं प्रेम असतं तिथं माणूस सहन पण करतो. ठीक आहे. बायबल सांगतं देवाने जगावर एवढं प्रेम केलं, देव आपलं प्रेम करतो म्हणून आपलं सहन पण करतो. देवाचं त्या 40 लाख लोकांवर प्रेम होतं म्हणून रानात देखील देव त्यांचं सहन करत होता. बायबल सांगतं की याकोबाचं राहेलवर प्रेम होतं म्हणून लाबानाचं त्यांनी 14 वर्ष सहन केलं. आज जर तुझा विश्वास आहे तर तू एखादी गोष्ट सहन करू शकत आहेस. कदाचित तुझा अपमान होत आहे, कदाचित जसं तुझी इच्छा आहे तसं गोष्टी घडत नाही, कदाचित तुला भांडण करूशी वाटतंय, कदाचित तुला चुकीचं काहीतरी करूशी वाटतंय, पण तुला असं वाटतंय का की मी सहन करेल. प्रेज द लॉर्ड. बघ तुझा देव सहनशील आहे. बायबल मध्ये ज्या लोकांना देवाने उंच केले ते सगळे सहन करणारे लोक होते. योसेफाने सहन केलं भावांचं, भावाने त्याला घेतलं, विकलं, विहिरी टाकलं. आमेन. गुलाम म्हणून विकलं, भाऊ त्याचा द्वेष करायचे. आमेन. पण त्या योसेफाने भावाचं सहन केलं. आमेन. आणि उंच कोण झाला? भाऊ उंच नाही झाला, योसेफ उंच झाला. सहन करणारा व्यक्ती उंच झाला. नेहमी सहन करणाऱ्या व्यक्तीवर देवाची कृपा असते. नेहमी सहन करणाऱ्या व्यक्तीवर देवाची कृपा असते. नेहमी सहन करणाऱ्या व्यक्तीला देव उंच करतो. त्याने सहन केलं. आमेन. बायबल मध्ये लिहिलंय दावीदाने शौलाचं सहन केलं. शौलाला तो मारू शकत होता आणि एकदा तर तो यवाब म्हटला, त्याचा सेनापती म्हटला की मार त्या शौलाला, सगळं राज्य तुझंच आहे, तुझ्या हातात दिलंय त्याला देवाने. पण तो दावीद म्हटला नाही, मी माझा हात खराब नाही करणार, मी नाही करणार, चुकीचा निर्णय नाही घेणार. त्याला मारायचं असेल तर देव त्याला मारेल.
आणि माझ्या जीवनात देवाने ठरवलेलं देव पूर्ण करेल, पण मी नाही चुकीचा निर्णय घेणार. आणि बायबल सांगतं त्याचं जे आहे ते देवाने त्या दाविदाचं हृदय बघितलं आणि उंच दाविदाला देवाने केलं. आमेन. तुमच्या डोक्यावर नेहमी देवाचे आशीर्वाद राहतील जर का तुम्ही एक नम्र आणि सहनशील व्यक्ती असाल. आमेन. माझ्या भावा, माझ्या बहिणी, पाहिजे त्या देवाचे आशीर्वाद तुझ्या कुटुंबावर, तुझ्या घरावर. ज्या घरात भांडण आहे त्या घरामध्ये देवाचे आशीर्वाद नाही राहत. ज्या घरामध्ये द्वेष आहे त्या घरामध्ये देवाचे आशीर्वाद नाही राहत. ज्या घरामध्ये वाद आहे त्या घरामध्ये देवाचे आशीर्वाद नाही राहत. पण ज्या घरामध्ये सहनशील व्यक्ती आहे, जे एकमेकांचं सहन करतात, जाऊ दे आज थोडस भाजी तिखट आहे, काय फरक नाही पडत. आज थोडस आम्ही झालं, काय फरक नाही पडत. जाऊ दे मी ठरवले तसं कदाचित सगळंच माझा नवरा ऐकत नाही, पण जाऊ दे, काय काय हरकत नाही. माझ्या बाजूवालीकडे टीव्ही आहे, मोठी गाडी आहे, जाऊ दे माझा नवरा तेवढं कमवत नाही, पण कमवत काय ना काय, ठीक आहे चालेल. जर तुम्ही ते गोष्टी मॅनेज करणार असताल, सहन करणारे व्यक्ती असतात, थोडं थोडं काम आहे, तर मी सांगतो तुमचं कुटुंबही आशीर्वादित होईल. तुमच्या घरामध्ये नेहमी प्रेम राहील. जे गोष्टी तुम्हाला राग येतो त्याच्याकडे नेहमी दुर्लक्ष करायला तुम्हाला शिकावं लागेल. नेहमी त्या गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष करा. राग आला थोडस दाबून टाका, थोडस दुसरीकडे लक्ष लावा. देवाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहते, कारण त्या सगळ्या गोष्टी देव पाहत असतो. देव पाहत असतो. देवाच्या नजरेपासून ते लपत नाही. बायबल सांगतं की देवासमोर घट्ट एकदम काळोखातलं देखील उजेडामध्ये असल्यासारखा. देवापासून काही लपत नाही. बोलू देत, लोक तुला बोलतात, काही फरक नाही पडत. आज बोलणारे लोक, आज नावं ठेवणारे लोक उद्या तुला मार्फत देतील, काही फरक नाही पडत. पण आज तू सहन करून टिकून राहणं गरजेचं आहे. आजची परिस्थितीमध्ये तू देवाला पकडून राहणं गरजेचं आहे. देव तुला आशीर्वादित करेल. येशूने सहन केलं. येशूने लोक त्याच्या तोंडावर फुकले, त्याला चापकाचे फटके मारले, त्याचा अपमान केला, त्याने सहन केलं. त्याला नावं ठेवले. जे लोक म्हणत होते की तू आमचा राजा, त्याच लोकांनी त्याला वधस्तंभी दिलं, त्याने सहन केलं. पण काय झालं, त्याच सहनशीलतेने आज आपल्यापर्यंत तारण आलं. कशाने आले ते तारण? येशूच्या सहनशीलतेमुळे ते तारण आले. आज कसं काय आजार बरे होतात, कसे काय आजारी कधी कधी लोक उचलून आणतात प्रार्थनेमध्ये. तुम्ही देखील पाहिलेलं असेल या ठिकाणी. आणि बरे होऊन लोक गेलेले तुम्हाला दिसलेले पण असतील. लोक रडत आलेले आहेत आणि आनंदाने मालाने प्रार्थना झाल्यानंतर गेलेले तुम्ही पाहिलेले असतील. भूत पळून जाताना तुम्ही प्रार्थनेतून निघून गेलेले असतील. हे सामर्थ्य आलं कसं एवढं? येशू तर मेला वधस्तंभावर, तिसऱ्या दिवशी मरणाला हरवून पुन्हा जिवंत झाला. हे सामर्थ्य आलं कुठून? ते सामर्थ्य आलं येशू मधलीची सहनशीलता. येशूने त्या वधस्तंभ वाहताना त्या रात्रीची टिकून ठेवली, त्याच्याद्वारे नंतर हे सामर्थ्य बाहेर आले. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुमचे जीवन आशीर्वादित होईल ज्या वेळेला तुम्ही सहनशीलतेमधून ते सहन करून त्या गोष्टींमधून पार निघून जातात. देवाचा गौरव तुमच्या घरात तुम्हाला दिसेल. देवाचे आशीर्वाद तुमच्या घरामध्ये तुम्हाला दिसतील. देवाचं प्रेम तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसेल. देवाच्या द्वारे आलेलं उत्साह तुमच्या घरामध्ये तुम्हाला दिसेल. कामाचे चांगले आशीर्वाद तुमच्या घरामध्ये आलेले तुम्हाला दिसतील. पैसा टिकत असताना तुमच्या घरामध्ये तुम्हाला दिसेल. तुमचा धंदा आशीर्वादित होत असताना तुम्हाला घरामध्ये दिसेल. ज्या वेळेला तुम्ही सहन करून, एकमेकांचं सहन करून तुम्ही देवाला भिवून एक जीवन जगताल, देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. देवाचे आशीर्वाद तुमच्या घरावर टिकून राहतील. माझ्या भावा, माझ्या बहिणी, आमेन. तयार आहेस? तयार आहेस? त्या आत्म्याचं फळ तुझ्याद्वारे तुझ्या जीवनामधून बाहेर काढायला तयार आहेस? आमेन. देव देखील तुला आजपासून आशीर्वादित करायला तयार आहे आणि हे होईल. आमेन. हे होईल. आमेन. देवाच्या आशीर्वादात टिकून राहतील तुझ्या घरात, तुझ्या लेकरांच्या जीवनावर, तुझ्या कुटुंबावर ना ते टिकून राहतील. देव तुला आशीर्वादित करत. देवाने योसेफाला आशीर्वादित केलं. देवाने
त्या दावीदाला आशीर्वादित केलं, देवाने हगारेला आशीर्वादित केलं. आमेन, प्रेज द लॉर्ड. देवाने त्यांच्यामध्ये ते पाहिली, ती सहनशीलता देवाने त्यांच्यामध्ये पाहिली. आमेन, प्रेज द लॉर्ड. तर ते तुमच्या जीवनामध्ये देखील त्या गोष्टी करत तयार आहे. उदय बदललेला नाही, उदय काल आज आणि युगात सारखा. तर चला आता प्रार्थनेची वेळ आहे. काही करायचं नाही, फक्त डोळे घट्ट बंद करायचे आणि आताची वेळ आहे त्या देवाशी बोलायची. त्या देवाला आपलं काही लागत नाही, त्या देवाला आपलं काही नको, त्या देवाला आपला फक्त विश्वास पाहिजे. फक्त विश्वासाने त्या देवाशी बोल की देव बाप्पा, जर तुला राग येत असेल, तू राग केलेला असेल, जर तुला सहन करणं अवघड झालेलं असेल, तुला एखादी गोष्ट सहन करता येत नसेल, कदाचित तू म्हणत असेल माझ्या सहन करण्याच्या पलीकडे गेलेला आहे, जे काही आहे आज घट्ट डोळे बंद कर आणि जिथं पुढे तू आहेस त्या देवाशी बोल सगळं काही. तो देव आपलं सगळं काही ऐकायला तयार असतो. देवाचं सामर्थ्य जिथं पुढे तू आहेस तुझ्या जीवनावर उठते, तो देव तुला स्पर्श करेल आणि तो देव तुला आशीर्वादित करेल. तर चला आता वेळ आहे त्या देवाची आराधना करण्याची, त्या देवाशी बोलण्याची. घट्ट डोळे बंद कर. तो देव तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या भावा, माझ्या बहिणी, तू राग करत आहेस का? तुला सहन करणं आवड जाते ना? बघ ना त्या देवाकडे. बायबल सांगतं 40 वर्ष त्याने सहन केलं लोकांचं, आणि एक लोकांचं, 2 लोकांचं नाही रे, त्याने 40 लाख लोकांचं सहन केलं. आज देखील तो देव जगाचं सहन करतो. येशूने सहन केलं. कुठला माणूस त्याच्यावर चुकू शकत नव्हता, त्याने सहन केलं. एक दिवस आपल्याला जीवन भेटावं, एक दिवस आपलं कारण व्हावं. माझ्या भावा, माझ्या बहिणी, सहन करणं अवघड होतंय का? आता देवाला सांग, देव बाप्पा मला ताकद आहे, माझ्या देवा मला ताकद आहे, ते सहन करायला मला ताकद आहे राजा. कदाचित काय गोष्टी तुझ्या समोर काही चुकीच्या होत असतील, पण जर का देवाची इच्छा आहे की तू शांत राहावं, तू सहन करावं, तर येणाऱ्या दिवसात देव त्या सर्व गोष्टी बदलेल. बघ, तुझी सहनशीलता पाहून देव गोष्टी बदलेल. तुला तो रडत राहू देणार नाही, तुला असंच तो संकटात तो देव राहू देणार नाही. तुझे प्रत्येक अश्रू तो देव पुसून टाकेल, तुझे प्रत्येक त्रास तो देव काढेल, तुझ्या प्रत्येक वेदना तो देव काढून टाकेल, तुझ्या विरोधात उठणारे प्रत्येक शब्द तो पुसून टाकेल. आणि तो देव तुला असं आनंदाने भरेल ना, सगळं दुःख, सगळ्या त्या वेदना, सगळ्या ते भांडण तू विसरून जाशील आणि एक आशीर्वादित जीवन तू जगशील. नको सैतानाच ऐकूस, नको या त्या गोष्टींमध्ये परत बसूस. आता या वेळेला देव तुला स्पर्श करेल. तो जिवंत आहे, तो तुझ्यावर प्रेम करणार आहे. तुला जीवन मिळावं, तुला आनंदाने भरलेलं जीवन भेटावं म्हणून तो गेलाय. त्याने सगळं सहन केलं. आहे तुझा विश्वास, आहे तुझा विश्वास. तुला तुला विचारत, तो बदलेल सर्व परिस्थिती, तो देव बदलेल सर्व परिस्थिती. सगळे भांडणात, द्वेषात गेलेले वर्ष, गेलेले दिवस तो भरून काढेल. ते वाया गेलेले दिवस तो देव भरून काढेल आणि आनंदाने तुझं जीवन बदलून पाहिजे असं जीवन, पाहिजे असं जीवन. तर त्या देवाचा सांग, एकदा त्या देवाला, एकदा त्या देवाशी बोल. देव बाप्पा मला मदत कर, मला मदत कर, मला तू हवा आहेस, मला तुझ्या मदतीची गरज आहे. देव बाप्पा हे माझ्या घराचा काम,
घे माझ्या कुटुंबाचा ताबा, घे माझ्या पतीचा, घे माझ्या पत्नीचा, घे माझ्या सुनेचा, घे माझ्या सासूचा, घे माझ्या भावाचा, घे माझ्या विरोधातल्या लोकांचा, किंवा घे माझ्या साहेबाचा ताबा. माझ्या देवा मला मदत कर, माझ्या बापा मला मदत कर. बोल त्या देवाशी, पूर्ण हृदयापासून बोल आज त्या देवाशी. बायबल सांगतं जशी आई एखाद्या लेकराला सांभाळते तसं तो देव तुला सांभाळेल, तसं तो देव तुझी काळजी घेईल. धन्यवाद येशू, धन्यवाद. आम्ही तुझी आराधना करतो. धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद येशू. आम्ही तुझी आराधना करतो. आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे त्या धन्यवादची आराधना. Thank you, Jesus. मेरे पास ही रहना प्यारे यीशु, मैं तेरे बिना जी ना पाऊंगा. सांग देवा, पूर्ण हृदयापासून सांग. पास ही रहना ओ यीशुवे, तुझ बिन मैं जीना पाऊंगा. सांगतं मार्ग सत्य आणि जीवन तो देव. पास ही रहना ओ यीशुवे, तुझ बिन मैं जीना पाऊंगा. हालेलुया, 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 हालेलुया. Oh, thank you, Jesus. Hallelujah, 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 पास
नक्षीवर मी तुझ्या हातात आंसुओं के समय में मेरी माँ तुम बनो, आमेन. दुखों प्रत्येकाची आई. समय में मेरे पिता तुम बनो, पण प्रत्येकाचा बाप दे बाप्पा. आंसुओं के समय में मेरी माँ तुम जशी आई सांभाळते बनो, तसं सांभाळ. दुखों के समय में मेरे पिता तुम बनो, मेरे पास ही प्रत्येकाचं जीवन मी तुझ्या रहना, हातात देतो दे बाप्पा. हो यीशुवे, तुझ बिन मैं जीना पाऊंगा, प्रत्येकासाठी तुझी मदत मी स्वीकारतो राजे. पास ही रहना, हो यीशुवे, तुझ बिन मैं जीना पाऊंगा. तुझी ताकद येते म्हणून तुला धन्यवाद. ते भांडण जाते म्हणून तुला धन्यवाद. ते गैरसमज जाते म्हणून तुला धन्यवाद. तो राग जाते म्हणून तुला धन्यवाद. त्या वेदना जाते म्हणून तुला धन्यवाद. ते कुटुंब प्रत्येक कुटुंब पुन्हा एकदा प्रेमाच्या धाग्यात बांधतेस म्हणून तुला धन्यवाद. सैतान पळते म्हणून तुला धन्यवाद. तुझे आशीर्वाद येते म्हणून तुला धन्यवाद. ते कर्ज जाते म्हणून तुला धन्यवाद. हे माझ्या बाबा तुला धन्यवाद. काहीतरी होते म्हणून तुला धन्यवाद. काहीतरी होते म्हणून तुला धन्यवाद. हो तुला धन्यवाद हे बाबा. तुझं सामर्थ्य येते म्हणून तुला धन्यवाद. तुझा अभिषेक येते म्हणून तुला धन्यवाद. सर्व बंधन तुटते म्हणून तुला धन्यवाद. हो सैतान हारते म्हणून तुला धन्यवाद. ते प्रेम परत येते म्हणून तुला धन्यवाद. ती एकी परत येते म्हणून तुला धन्यवाद. त्या अश्रू तू पुसते म्हणून तुला धन्यवाद. पुन्हा एकदा उभं तू करतेस म्हणून तुला धन्यवाद. हो तुला धन्यवाद. ते काम आशीर्वादित होते म्हणून तुला धन्यवाद. तो धंदा आशीर्वादित होते म्हणून तुला धन्यवाद. धन्यवाद. त्या सहनशीलतेचं प्रतिफळ तू देते म्हणून तुला धन्यवाद. हो तुला धन्यवाद. धन्यवाद. ते मरणाचे विचार जाते म्हणून तुला धन्यवाद. आनंद येते म्हणून तुला धन्यवाद. हे दे बाबा तुला धन्यवाद. जीवन बदलते म्हणून तुला धन्यवाद. हो सर्व गौरव तुला. सर्व गौरव तुला. धन्यवाद येशूराजा. सर्व गौरव आम्ही तुला देतो. तो आजार पळून जाते म्हणून तुला धन्यवाद. धन्यवाद. कोणतरी बरं होते म्हणून तुला धन्यवाद. येशूच्या नावात ते दुःख निघून जाते म्हणून तुला धन्यवाद. तुझी ताकद तू देतेस म्हणून तुला धन्यवाद. धन्यवाद येशूराजा. धन्यवाद येशूराजा. सर्व गौरव मी तुला देतो. तो पुढची वेळ मी तुझ्या हातात देतो. येशूच्या नावात सर्व बाबा विश्वासाने प्रार्थना करतो. आमेन. थँक यू जीसस. देवाला धन्यवाद. आमेन. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन. पुढच्या रविवारी अशीच आपली प्रार्थना असेल.
जोपर्यंत आपलं चर्च पूर्ण एकदा सुरू होत नाही तोपर्यंत अशीच आपली प्रार्थना ऑनलाईन असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून आपण प्रार्थना घेत जातो. तर तुम्ही पाहत जा आणि ते नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल. तर पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत गॉड ब्लेस यू. आणि तुम्हाला सूचना आहे आणखी की आपण शेड मारत आहोत प्रार्थनेच्या जागेसाठी. तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला मदत करायची असेल तर तुम्ही त्याच्यासाठी मदत करू शकता. कोणाचा गावा भाग असेल, तुम्हाला देवाच्या कामासाठी काही द्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर येत असेल तर त्या नंबरवर तुम्ही ट्रान्सफर करू शकता आणि देव त्याचा प्रतिफळ तुम्हाला नक्कीच देईल. तर पुढे पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत देव तुम्हाला सांभाळेल. आमेन. थँक्यू जीसस.